आदेश मित्रांनो, आज अध्याय क्रमांक 10. आजच्या अध्यायामध्ये चैतन्य गहिनीनाथ महाराजांचा आज जन्म होणार आहे. आदेश चैतन्य गहिनीनाथ महाराजांचा जन्म आजच्या अध्यायामध्ये. तर सुंदर अशा पोथीला आता काही क्षणातच सुरुवात होत आहे. सर्व तयारी पूर्णपणे झालेली आहे. तुम्ही बघू शकता तिकडं वाचक जे आहे पोथीची सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेली आहे. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोरक्षजालंधर चर्पटाश्च कडभंगकानीपमचिन्दराद्या सौरंगिरेवानकवर्ती संज्ञा उम्यां बभूर्वनवनाथ सिद्धा. ओम चैतन्य नवनाथ महाराज की जय. वक्रतुंडा गणाधिपती विद्या नवा काळ संपत्ती भक्ती वरदा हरिषे आरती मंगलमूर्ती गजानना. जय जय आदिनाथा माया जगदानंदा सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्षितो. पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला आणि मागच्या अध्यायाचा विषय सांगून राहिलेले. मागच्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांचा जन्म झाला. कनकगिरी ग्रामामध्ये मच्छिंद्रनाथांना भूक लागलेली असताना त्यांना भिक्षा मागायला पाठवले. एका ब्राह्मणाच्या घरी श्राद्धाचं जेवण होतं. त्या बाईने त्यांना भरपूर दिलेलं आहे. तरी सुद्धा मच्छिंद्रनाथांना भूक लागली नाही. मच्छिंद्रनाथांचा विचार करतात की अजून वडा असता तर बरं झाला असतं. ही गोष्ट नेमकी गोरक्षनाथांनी ओळखली आणि गुरुजी तुम्ही का थांबलेले असं म्हटल्यानंतर त्यांनी तो विषय सांगितला की अजून वडा असता तर बरं झाला असतं. त्यात काय अवघड आहे. पालबुद्धी होते गोरक्षनाथ. 12 वर्षाचं वय फक्त. मी हातात जातो आणि त्या बाईकडून वडे मागून आणतो. त्या बाईंनी ज्या वेळेला त्याला विचारलं अरे आता तुला भिक्षा दिली तू परत कस का आला, त्यावेळेस ते सांगतात की आमच्या गुरुजींना तुमचे वडे फार आवडले आणि अजून तुम्ही 2-3 वडे दिले तर बरं होईल. तर त्या बाईने विचार केला की आता स्वतःला वडे पाहिजे असतील म्हणून हा मागतो. अरे मग तू स्वतःला पाहिजे सांग ना तसं तुला देऊन टाकेल वडे. म्हणतो नाही माझ्या गुरुजींनाच पाहिजे. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्या बाईंनी सांगितलं की असे वडे काही फुकाचे मिळणार नाही, त्याच्यासाठी तुला डोळा काढून दिला पाहिजे. आणि गोरक्षनाथांनी त्यावर तो डोळा काढून दिला आणि ती वडे ती बगुळ घेऊन तिथे आलेली डोक्यावरती फटका बांधलेला मच्छिंद्रनाथांनी पाहिला. तो सोडायला लावलेला आहे. पाहता ते बगुळ काढलेले. त्यांना मच्छिंद्रनाथ ते पहिले ज्ञाते होते. ते सगळे रसायन धनुतीर्ण पाचारण केलं आणि तो खोबणीमध्ये डोळा बरोबर ठेवून दिला बगुळ आणि त्याच्यावरती संजीवन मंत्राचा जप केल्यानंतर डोळा पूर्ववत झालेला आहे. मग मात्र ह्या गोरक्षनाथांची सुद्धा शिष्य म्हणून योग्यता मच्छिंद्रनाथांना कळलेली आहे. त्यांचा मोठा त्यांनी आदर केलेला आहे. आणि मजल करीत असताना त्यांना निश्चय केला की असा शिष्य हा कधीतरी एखाद्या वेळेला दुर्मिळ आहे आणि याच्यासाठी आपण सगळ्या प्रकारच्या विद्या त्यांना आपण शिकवू. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेदशास्त्र, ज्योतिष तथा
व्याकरण धनुर्धर कारण आता संगीतकार अकरावे अश्वारोहण शास्त्र निपुण नाट्य तथाचार पूर्णपणे झाला असेल ज्ञातीत होते. महादेवाच्या सांगण्यावरून त्यांना दत्तगुरूंनी सगळ्या विद्या शिकवलेल्या होत्या. त्याच विद्या प्रसिद्धनाथांनी त्या गोरक्षनाथांना शिकवायला सुरुवात केली आहे. ऐसा एक वेळे पूर्ण गोरक्षनाला सनातन हे म्हणते सकळ ब्रह्मज्ञान उपदेशले गुरुनाथे कर्मा कर्म सत्कर्मराशी त्या कुर्ल्याचे कोणी बिजानपुराशी वासना देऊनी योग पासी कामने ते पुरवतो. प्रसिद्धनाथांना त्याप्रमाणे पूर्वी विद्या प्राप्त झाली होती दत्तगुरूकडून. तीच विद्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना शिकवलेली आहे. या उपरी वेदाध्ययन सूक्त रुचेत केला प्रवीण दीर्घ रस्मे संधी निपुण स्वरित संधी अवघे गुण वेद सामवेदादी सांगून प्रसिद्ध उपरी विद्या सिद्ध परिपूर्ण सांगितली. ती श्रुती विद्या आहे म्हणजे वेद शास्त्र ते त्यांनी मच्छिंद्रनाथांनी दत्तगुरूकडून शिकलेले होते. ती विद्या त्यांना शिकवली. त्याचप्रमाणे ज्योतिष शिकवलं, व्याकरण शिकवलं, अनेक प्रकारचे आता शास्त्र सुद्धा त्यांनी शिकवलेले आहेत. सारस्वत किरात कोश कौमुदी रघुवंश पंचकाव्य मीमांसा साही शास्त्रे निवेदिनी यावरील धनुधर विद्या निरूपण सकळ आश्रय केला प्रवीण ती सकळ शास्त्रे मच्छिंद्रनाथांना दत्तगुरूंनी जी विद्या शिकवलेली होती ही वेदविद्या ती शिकवलीच. तर त्याचबरोबर शास्त्रविद्येमध्ये धनुर्विद्या शिकवलेली आहे. अनेक प्रकारचे अस्त्र शिकवलेले आहेत. ते कोणते कोणते अस्त्र होते? वाकास्त्र, जलदास्त्र, उर्मी उभी कामास्त्र, वाकाकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासव शक्ती, नागास्त्र खगेन संजीवनी, ब्रह्मास्त्रादी निर्वाण शक्ती, रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र, दानवास्त्र, पवनास्त्र, कालास्त्र, सवर्णमहाकार्यकास्त्र, स्पर्शविरक्तास्त्र निवेदिले. यावेळी सावली विद्या करून प्रत्यक्ष करून सकळ दैवत तयांचा वरद पाण्याची गोरक्ष मौळी मिरवला. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देण्यासाठी सगळे दैवत आले होते दत्तगुरूंच्या सांगण्यावरून. त्याच पद्धतीने मच्छिंद्रनाथांनी विचार केला की आता आपण सगळ्या विद्या शिकवल्या, आपल्या सनातन धर्माचा हा आता एक मोठा अधिकारी पुरुष होईल, नागपंथ यांच्यापासून मोठे विकास पावेल आणि त्यांना सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी सगळ्या दैवतांना त्यांनी आवाहन केलेलं आहे. सगळे दैवत तिथे आलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद द्यायला लागले. तर कोणते कोणते दैवत होते ते? ती दैवते कोण कोण? 52 वीर असते जाण नरसी कालिका ममदा उत्तम महिषासुर आराधिला. छोटिंग बेताळ मारुती अस्त्र विद्ध भद्रपती मूर्तिमंत सीतापती वरद मोळी स्पष्टसे परमादरी आणि गुण श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्ती ध्वज निर्विजय. ते बेताळ सहित त्यांचे जे 8 सेनापती ममदा महिषासूर वगैरे त्याचप्रमाणे महाराज श्रीराम प्रभू तेही आलेले आहेत. त्यांनी श्रीराम प्रभूंनी गोरक्षनाथांना आपल्या मांडीवरती बसवलेले आहे आणि त्याला आशीर्वाद दिलेले आहेत. यावरील प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्र किरण गोरक्षाचे अंकी घेऊन वरद मौळी स्पर्शसे. यावरी अष्टभैरव उग्र तेही पात्र समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव बाळ भैरवादी पात्रे वीर भैरवादी गण भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातळा मोठा महादेव शंकर आपल्या भैरवांच्या सहित आलेले आहेत. त्याचे सगळे देवता आहे हे प्रातस्मरणीय आहेत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर ह्या देवतांचं एखाद्या देवताचं चिंतन केलं तर तो पूर्ण दिवस माणसाला हा शुभ जातो. तेने एक घेऊन अंकावरती मुख कुरवाळलेले वरद असते खेळता बाबर धावून येते तेही देते आशीर्वचन. मुंडाचा मुंडा शंकिनी डाकिनी कुंडारंडा फलांडा यक्षिणी चंडा चंडी वंडिका येऊन वर गोरक्षा देते. त्या ठिकाणी जलदेवता सुद्धा आलेल्या होत्या. त्यांनी आशीर्वाद दिले. महादेव शंकरांनी तिथे प्रगट होऊन त्या मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून गोरक्षनाथांना आशीर्वाद दिलेले आहे. लक्ष्मी प्राज्ञा बाला बंगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला आयशा जळ देवता येऊन तत्काळा वर ओपिती बाळा ते. यावरील प्रत्यक्ष अष्टसिद्धी येऊनी वर ओपिती वरमादी आणि मा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातळी अष्टसिद्धी आहेत आणि मा गरिमा महिमा ईशित्व यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहे. 52 वीरांच्या सहित श्रीराम प्रभू आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवलेले आहे आणि आशीर्वाद दिलेले आहे की हे जे अस्त्रविद्या साबरी विद्या मच्छिंद्रनाथ करतील त्यांचंच पुढे तुम्ही हे चालवा आणि त्या भक्तांना जे जे अडीअडचणी येतील त्याच्या तुमच्या या नाथपंथाच्या माध्यमामधून तुम्ही निवारण करून द्या.
ऐसा सद्विद्याची सर्वत्र वंदिती मच्छिंद्राती म्हणती महाराजा गोरक्षाती तपा लागी बसविका तपे होता अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मग हे विद्यात बोधन लकलकीत मिरून सगळ्या देवदेवतांनी मच्छिंद्रनाथांना सल्ला दिलेला आहे की आता हे गोरक्षनाथांना तुम्ही विद्या शिकवली, पण मात्र ते काहीतरी तपश्चर्या घडली पाहिजे. तपश्चर्या जर घडली तर ती विद्या लखलखीत होते, टिकते, म्हणून यांना तुम्ही तपासाठी बसवा. ऐसे वधूने सकळ देव पाहते झाले आपला गाव राम सूर्याजी महादेव बामन विराजी भय गेले. त्यावरी इंद्रपूर्णाश्विनी गणगंधर्वादी पातले भुवने वर देते त्याला गुणी सकळ गेले स्वस्ताना. इंद्र चंद्र वरुण अश्विनी देवता त्याप्रमाणे गण गंधर्व यक्ष मुनी राक्षस किन्नर सगळे त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून आलेले होते. त्यांनी गोरक्षनाथांना आशीर्वाद दिले, मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला, आज्ञा घेतली आणि सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आता इकडे काय झालं, दुसऱ्या दिवशी मच्छिंद्रनाथ उठले, दुसऱ्या गावाला पुढच्या गावाला चाललेले आहेत आणि सकाळचा वेळ होता. त्यांनी सगळं आवरलं सावरलं. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, आता मी भिक्षा घेऊन येतो, तू इथंच बसून राहा आणि तुझा जो काही मंत्र जप दिलेला आहे त्या मंत्राचा तू जप करीत बस. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ निघून गेले. भिक्षा आणण्यासाठी गोरक्षनाथ बसलेले आहेत आणि त्या तोंडामधून त्या दिवशी त्यांचा संजीवनीचा पाठ होता. तो संजीवनी मंत्र मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या कानात शिकवला होता. त्याची संथा दिलेली होती आणि त्याला सांगितलं होतं की याचे तू आवर्तन कर. आवर्तन म्हणजे वेळोवेळी ते जप करीत राहा जोपर्यंत गुरुजी सांगतो तोपर्यंत. आणि ते जप करण्यासाठी सांगून निघून गेले. आणि इकडे काय झालेलं आहे की तिथं जे लहान लहान मुलं होते गावामधले ते नेमके खेळत खेळत त्या मच्छिंद्रनाथांपाशी या गोरक्षनाथांपाशी आलेले आहेत. जवळी नसता मच्छिंद्रनाथ बसला होता एकांतात. तो गावाची मुले खेळत खेळत तया ठाई पातळी म्हणते गोरक्षा ते वचन आणला मी कर्दम तरी शकट करून देवतम आम्हाला घे खेळावया. आता मच्छिंद्रनाथांचं वय काही तसं फार काही नव्हतं, 12-13 वर्ष जास्त. गोरक्षनाथांचं वय काही फार नव्हतं आणि ते जे मुलं होते ते त्यांच्यापेक्षा थोडे लहान होते. त्यांनी ते आपल्या सारखाच मुलगा आहे गोरक्षनाथ असं समजून त्याच्याशी व्यवहार करू लागले. त्यांनी शिखल बनवला आणि त्यांनी असा विचार केला की एक आपण गाडी बनवू, बैलगाडी सारखा गाडा बनवू. म्हणून त्यांनी तो गाडा बनवलेला आहे. आणि त्या मग गोरक्षनाथांजवळ येऊन म्हणतात की गोरक्षा, हा जो गाडा बनवलेला आहे आम्ही, याच्यावरती बसायला एखादा माणूस पाहिजे, तर तो काय आम्हाला काय जमाना, म्हणून तू तो बनवून दे. म्हणून कर्दम घेऊन गोळा मुले रचती कर्दम पुतळा परी तो साधेना मला सगळा. मग गोरक्षा ते बिनविती म्हणते गोरक्षा आम्हा प्रतिसाय देई शकट सारथी आम्हा साधेना कर्दम देती तर तू देऊन देई का. आता गोरक्षनाथांना त्यांनी विनंती केलेली आहे. लहान लहान मुलं आहेत ते. गोरक्षनाथ विचार करतात की जाऊ दे, आपण यांना तर गाडी त्याच्या बनवून दिली नाही, त्यांची यांनी बनवली, तर आपण यांना आता तो सारथी जो आहे माणूस तो बनवून द्यायला पाहिजे. म्हणून गोरक्षनाथांनी हातामध्ये चिखल घेतलेला आहे आणि चिखलाचा एखादा पुतळा त्या गाडीमध्ये बसेल एवढ्या आकाराचा त्यांनी बनवायला सुरुवात केली. अगं तू सकळ मुलांचे गणी वयोवृद्ध असते प्राज्ञे तरी आम्हाशी सारथी गोविंद सत्तर देई खेळाया. ऐसा ऐकता मुलांचे होते म्हणे कर्त मानून जाते तो पूर्ण परी ही वासना भविष्या कारण गोरक्षा ते दिली. पण मात्र पुढे हे कर्मजन नारायण जन्माला येणार होते म्हणून त्या गोरक्षनाथाला त्याची बुद्धी झालेली आहे. आणि मुलांनी सांगितल्यावरून त्यांनी तो मातीचा पुतळा चिखलाचा पुतळा तयार करायला सुरुवात केलेली आहे. तैसे जाते पूर्वानुक्रम तैसे बुद्धी येते घडून देवी बीज पेरला समान ते तरू हिलावे. भामातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव बेसला आढळ पदाचे तैसे ती वासनाले शिक्षरोपते उपमन्या. तेव्हा पूर्वी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. पुढे ज्या ज्या होणार आहे त्याप्रमाणे अगोदर त्या माणसाला बुद्धी सुचते आणि त्याप्रमाणे तो मनुष्य कृती करतो. आणि त्याप्रमाणे पूर्वी सुद्धा असं घडलेलं आहे. ध्रुव बाळाचा त्याच्या सावत्र आईने मोठा द्वेष केलेला आहे. द्वेषापोटी त्याला राजाच्या मांडीवरून खाली ओढलेले. तेथीच त्यांना रिस लागली आणि त्यांनी त्या ठिकाणावरून निघून गेलेलं आहे आणि आढळ पद मिळवलेलं आहे. ती कथा पुराणामध्ये याच्या पूर्वी आलेली आहे की सीता सती त्या उद्देशी लंकेशी राहिली यमुनविषयी तिने भक्षिल नशाना असे राक्षस कुळ भक्षिले. पानुसर्ग कैसे याची राक्षसी वंशलेशे चिरंजीव होणे लंका दिशे भोग भोगे विभीषण. पुढे जाऊन आणखीन एक उदाहरण सांगितलेले रामायणामधलं की रामप्रभूंच्या चरित्रामध्ये सीता मातेला सुद्धा अशी बुद्धी झालेली आहे. सीता मातेला चोरण्याची बुद्धी रावणाला झाली
आणि त्याला त्याप्रमाणे चोरल्यानंतर काय झालं, पुढचा विनाश आपल्याला माहितीच आहे. काय झालं, ते सगळं राक्षस कुळ हे लयाला गेलेलं आहे. थोडक्यात काय, तर पुढे जसे जशी गोष्टी घडणार असतात तशी तशी बुद्धी माणसांना होत असते. तस्मात बोला याचे हेची कारण बुद्धी संचरी पूर्व कर्माप्रमाणे पुढे उदयाचे करभंजन येणार होते. महाराजा नवनारायण करभंजन परम उदय पावणार घन नाम म्हणून गोरक्षा इच्छा चित्त धरे ते उदवला. मग हाती घेऊन कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परिरसने पाठ संजीवनी आगळा होत आहे मंत्राचा. तर म्हणून त्यांना तशी बुद्धी झाली. त्यांनी चिखलाचा पुतळा बनवायला सुरुवात केली आणि इकडे दुसऱ्या बाजूला काय चालू होतं, जो गुरुंनी मंत्रजप सांगितलेला होता संजीवनीचा पाठ, तोही मंत्रजप चालू होता. आणि योगायोगाने काय झालेलं आहे, त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये या विष्णू नारायणच्या वीर्यांनी प्रवेश केलेला आहे. संजीवनी मंत्राचा पाठ होता. करभंजन नारायण त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि तिथं अशी काही गोष्ट घडून आलेली आहे की लोकांना सुद्धा त्याचं नवल लागलेलं आहे. मुखी पाठ असते पुतळा पूर्णपणे होता कर्दम गोळा मै भागी भाग सकळा व्यक्त असे तत्वांचा. तेणे करून पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संगीत प्रेरक झाला जीव. त्या चिखलामध्ये करभंजन नारायण ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला त्याच्यामध्ये जीव आलेला आहे. हाड मास तयार झालेले आहेत आणि हळूहळू त्याच्यामध्ये जीव येऊ लागलेला आहे. अस्थि मांस सत्य सहित आकार दृश्य झाला. त्यात पुढे शब्द अनंत अकस्मात उदवला. उदय होता प्रवृत्ती रोहिणी ते पहिले बाळ सटले म्हणून भूतांनी पळा पळा त्या बाळाचा जन्म झालेला आहे. चैतन्य गगनाथ महाराज की जय. असं त्यांच्या बालबुद्धीला वाटलं आणि ते जागेवरून पळत पळत बाहेर गेलेले आहे. तेणे करून पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संगीत प्रेरक झाला. ऐसे बोलता एकमेकात सकळ होणी भयभीत सांडून खेळ सकळ अर्थ पळून या गेले. वाट कशाचा खेळ कशाच काय, मुलं आपले पळून गेलेले आहेत. आणि या गोरक्षाने काय भूत आणलं म्हणून आपापल्या घरामध्ये गेले, कबाडा लावून घेतले आणि आतमध्ये घाबरून बसलेले आहे. तेवढ्या संधीमध्ये त्यांना भिक्षा मागून आलेले आहेत. त्यांनी त्या मुलांना पळताना येताना पाहिलं आणि विचारले, अरे तुम्ही आता गोरक्षाजवळ खेळत होते आणि आता एकाएकी काहून तुम्ही पळून राहिलेले आहे. ते म्हणतात की त्या गोरक्षाने काहीतरी भूत आणलेलं आहे. परिकर्दम शकट सारथी कवित होतो गोरक्ष हाती तो बालतत्वपणे भूतमती कर्दम लोकनी संचरली. भूताद्यापी आहे लहान परीक्षणे घोळ सुळवट आम्हाला म्हणून या पळालो. त्यांनी दार लावून घेतलेले दारात आणून मच्छिंद्रनाथांना सांगतात ते बाळ मुलं की महाराज अहो त्या गोरक्षाने काहीतरी भूत आणलं. अहो त्यांनी आणलं, आता 10 मिनिटं झाले त्यावेळेला आणलं, त्यावेळेला ते रडत होतं. आता ते मोठं होईल, कारण भूताची कल्पना माणसाच्या मनामध्ये बसलेली राहते. आणि त्यांना असं कळलं की हे भूत काय आता लहान राहणार नाही, ते मोठं होईल आणि आम्हाला खाऊन टाकील. आता गोरक्ष तिथं मागे राहिलेला होता. एखाद्या वेळेला गोरक्षाला त्यांनी खाल्लं सुद्धा असेल असं म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ विचार करतात की हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणून ते तिथं पाहायला गेले. गोरक्ष पण जागेवर नाही. गोरक्ष पण समोर त्याच्या एका दारामध्ये जाऊन लपून बसलेला आहे. म्हणून त्यांनी आवाज दिलेला आहे, गोरक्षा गोरक्षा, आणि तो काही भय येत नाही. म्हणून ह्या मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, त्या बाळाला ओळखलं त्यांनी की हा करभंजन नारायणाचा अवतार आणलेला आहे आणि हा दैनिनाथ म्हणून राहील. तेव्हा आता याला आपण काहीतरी पालन पोषण केलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला हातामध्ये घेतलेलं आहे आणि तिथं गोरक्षनाथ लपलेले होते. तिथे गेलेले, गोरक्षा अरे बाहेर ये, घाबरू नको, मी आलेलो आहे. तर ज्या वेळेला त्यांनी दारू पाहिलं आणि तो गुरुच्या हातामध्ये ते बाळ आहे, ते भूत आहे असं समजून गोरक्षनाथांनी पुन्हा दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये ते परत लपून बसलेले आहे. भूत अद्यापी आहे लहान परीक्षणे घोळसुळवट आम्हाला बक्षण म्हणून या पळालो. मच्छिंद्र म्हणे ऐसे ऐकून वार्ता सासंकित झाला चित्ता. चित्ती म्हणे मुले वार्ता सांगते काय नव्हे हे अवतर हे भूत कैसे व्यापिले पाहून बाळ झाले ते आता पाहून वैले गोचर करावे
ते आपण स्वतः पाहावा. म्हणून मच्छिंद्रनाथांनी त्या बाळाला पाहिलं, हातामध्ये घेतलं. ज्या ठिकाणी गोरक्षनाथ होते तिथे आलेले आहे. गोरक्षनाथ काही बाहेर येत नाही. मग त्यांनी त्यांना विश्वास दिलेला आहे की गोरक्षाकडे घाबरू नको, ते बाळ काही सामान्य नाही आहे, ते बाळ आहे पण ते भूत नाही. तर म्हणजे नारायणाचा अवतार त्या ठिकाणी आलेला आहे. आईकडे मच्छिंद्र राहते, ठाव देती मुले समजते, परी दुरते असते येत चित्तस्थनित नाही येते भयाने. त्याच्या राज भयाचा करणे लक्षात येत असतावनी, मग दुष्कृतच्या दर्शनार्थ नाही येते. मच्छिंद्रनाथांना पाहून बाकीचे मुलं सुद्धा लपून बसलेले आहे, ते पण काय बाहेर येते नाही. आणि तितक्यामध्ये ते लोक आलेले आहे. लोकांनी मच्छिंद्रनाथांना पाहिलं, त्यांच्या हातामध्ये ते बाळ पाहिलं आणि मुलं लपून बसलेले पाहिले. मग मात्र ह्या मच्छिंद्रनाथांचा ते लोक बोलायला लागलेले. तर तोपर्यंत काय खरी घटना कोणालाच माहिती नाही. जोपर्यंत सत्य कळत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल पूर्वग्रह दूषित राहतो. आणि ते म्हणतात जेव्हा मच्छिंद्रनाथ हे तुम्ही काय करू राहिलेले, ते कोणाचे बाळ घेऊन फिरून राहिलेले आणि या मुलांना बेदरत पान लागलेले, बेदरलेले आहेत मुलं, तेव्हा तुम्ही त्या बाळाला कोणाचं बाळ आहे हे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही काही घाबरू नका, काळजी करू नका, हे जे बाळ आहे हा करभंजन नारायणात अयोध्येला आलेला आहे. आता त्या भूतासी देईल सोडून, मग ते आपल्या पाठी लागून एकमेकाशी करून भक्षण ऐसे म्हणून पळतात. एकीकडे बाळ घेऊन गोरक्षा बाई मच्छिंद नंदन, सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारी. परिजा सदनी जाय जाती, मुले आरडून उठती, आई आई बया बया म्हणते आणि कपळती. पुढार कोणतेच मुलं बाहेर यायला तयार नाहीयेत. आणि अशा अवस्थेमध्ये ते मच्छिंद्रनाथ प्रत्येक दारापुढे जाऊन त्यांना बोलावतात. लोकांनी पण त्यांना पाहिलेले आहे आणि लोकांचा मच्छिंद्रनाथांच्यावरती विश्वास होता. मच्छिंद्रनाथ म्हणतात त्या लोकांनी मानलं आणि त्या मुलांना विश्वास दिलेला आहे आणि समजून सांगून त्या मुलांना बाहेर आणलेलं आहे. गोरक्षनाथ सुद्धा बाहेर आलेले आहे. आणि मच्छिंद्रनाथांच्या जवळ आल्यानंतर मच्छिंद्रनाथ त्यांना विचारा, अरे तू काय करीत होता? त्यावेळेला मच्छिंद्रनाथ त्यांना वाटलं की आपण जप करीत नव्हता असं वाटलं आपण गुरुजींना. नाही नाही गुरुजी, मी जप करीत होतो, तुम्ही सांगितलेलंच मंत्र मी पाठ करीत होतो. तेवढ्यामध्ये हे मुलं आले आणि यांनी गाडी बनवलेली होती, त्याच्यावरती बसायला एखादा सारथी पाहिजे म्हणून मातीचा पुतळा बनवण्यासाठी मला चिखल दिला आणि मी ते चिखलाचा पुतळा बनवित होतो. आणि त्याच काळामध्ये जप मात्र मी काय सोडलेला नाही, तुम्ही सांगता तो जप मी पूर्ण केलेला आहे. करदम पुतळा करता हाती तरी मंत्र चालेला नाही ओपती, चुकलो नाही शिक्षे हाती ओपू नका गुरुनाथ. तो मला काय शिक्षा करू नका तुम्ही, मी माझा जप पूर्णपणे केलेला आहे. ऐसे ऐका गोरक्ष माणी मच्छिंद्र दोषला आपले मनी, म्हणे बाकेली करणे उठा आता वेगेशी. मुख कळून चुंबन घेत हास्य मानून कुरवाळीत, म्हणे होई आता स्वस्त चाल वेगी पाड सारे घाबरू नको. त्यांनी मच्छिंद्रनाथांनी त्या गोरक्षनाथांना पण घेतलेले, त्यांच्या डोक्यावरती हात फिरवला, मुख कुरवाळलं आणि त्यांना सांगतात की अरे बाळा तुझं काही चुकलेलं नाही, ही जी काही घटना आहे ती अशीच घडणार होती. ऐसे ऐका गुरु गोष्टी म्हणे भूत नोहे तपोजेठी, मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे. ऐसे ऐकून प्रांजळ मत मग श्री गुरुचा धरून हात, बाळ होते चिरपदरात तयापाशी पातळे. त्यांनी एक कपडा आणलेला आहे गुरुजींनी, त्या कपड्यामध्ये त्या बाळाला गुंडाळलेलं आहे आणि तिथे बसलेले आहे. लोक पण आलेले आहे, लोकही चौकशी करतात की बाळ कोणाचं आहे. त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी ही सगळी घटना लोकांना समजावून सांगितली. मग मात्र लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आपण हे सामान्य गोसावी आहेत असं समजत होतो. अहो ब्रह्मदेव तरी आहे, त्याच्यामधून सृष्टी निर्माण करतो. पण ह्या मच्छिंद्रनाथांनी शिष्याने आता शिष्य तयार केला, ज्या शिष्याने शिखरामधून माणसाचा जन्म घडवलेला आहे. मग झाला मच्छिंद्र बाळ झाला वृत्तांत, मच्छिंद्रनाथ त्या ग्रामस्था निवेदित. तो सगळा ऐकून हे वृत्तांत आश्चर्य करते क्षणोक्षणी. म्हणती धन्य धन्य संजीवनी हा करीत उदेला उष्णा मुनी, परी त्याही सर्व गुणी नाथ मच्छिंद्र भाटक. ब्रह्मदेवापेक्षाही मच्छिंद्रनाथ श्रेष्ठ आहे. त्यांचा असा शिष्य आहे की जो शिष्य शिखरापासून सुद्धा जीवाची उत्पत्ती करतोय. यावरी आणि दुसरा अर्थ विधी अंगे उत्पत्ती करत, तैसा नोहे मच्छिंद्रनाथ शिष्य हा ते करवेला. महाविद्यालय जाणं कर्तव्य केला मनुष्य उत्पन्न, तस्मात धन्य विधी म्हणून मच्छिंद्रनाथ विधारला. मच्छिंद्र स्वतः ब्रह्मदेव जे आहे ते उत्पत्ती करतात, पण कशाची आहे त्या बीज त्याच्यातून उत्पत्ती करतात. आणि मच्छिंद्रनाथांनी स्वतःच्या शिष्याकडून म्हणजे हे गोरक्षनाथ सुद्धा ब्रह्मदेवच झाले आणि त्यांना घडवणारे हे मच्छिंद्रनाथ आहे. म्हणून मच्छिंद्रनाथांचा गोरक्षनाथांचा हा मोठा गौरव त्यांनी ग्रामस्थांनी केलेला आहे.
म्हणजे महाराजा प्रताप करणी बाळाचे कष्ट करू जाणे जननी ती हे बालकान दिसे करणी ते नंदन हासे पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईल नाथा श्रेष्ठ तरी यासी धर्मजन्य वरिष्ठ करून द्यावी महाराजा. त्यांनी लोकांनी सल्ला दिलेला आहे की तुम्ही या बाळाला घेऊन कुठे कुठे फिरणार आहे. बरं तुम्ही योगी आहे, तुम्ही काय एका ठिकाणी थांबते नाही. गोरक्ष ठीक आहे, गोरक्ष मोठा आहे 12-13 वर्षाचा, त्याला तो समजू शकतो. ह्या बाळाला कुठे तुम्ही घेऊन फिरणार. त्याच्याऐवजी त्याला एखादी धर्माची आई करून द्या, त्याला दूध पाहिजे आणि त्याचं पालन पोषण करीत. तो विचार मच्छिंद्रनाथांना मानवला आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात की ठीक आहे, जशी ईश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे घडेल. म्हणून त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, तुम्ही म्हणता तसे त्या बाळाला धर्माची आई करून देऊ. मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून म्हणती महाराजा मधु ब्राह्मण त्याचे काका करून ठेवून ज्ञान कळा असे की युवकनी बाळ गोमटे तेथे ते होईल पूर्ण शेवटे पुत्राचे अपरम निष्ठे दिवस असतील. महाराजा लहान मुलांच्या बाबतीमध्ये फार वाईट दिवस आहे. त्यांचं पालन पोषण कसं करायचं, त्यांना वेळोवेळी खायला प्यायला द्यायचं, त्यांचं सगळं काढायचं, हात मूत काढायची, त्यांचं संगोपन व्यवस्थित करायचं, वेळेला पाणी दूध पाजायचं. या सगळ्या गोष्टी तुमच्या त्यांनी काही चालणार नाही. आपल्या गावामध्ये मधु नावाचे ब्राह्मण आहे, त्यांची मंडळी ही मोठी पतिव्रता आहे आणि ते या बाळाला सांभाळू शकतात. असं म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्या मधु ब्राह्मणाला बोलवलेलं आहे. मधु ब्राह्मण आणि त्यांची जी पत्नी आहे ती तिथे आलेली आहे. हा विचार मच्छिंद्रनाथांनी त्या जोडप्याला सांगितला. त्यांनाही तो विचार आवडलेला आहे. ते म्हणतात की काही हरकत नाही, मी त्या बाळाला सांभाळीन, आम्ही दोघे जण त्या बाळाला सांभाळू. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ उत्तम जगी दिसून येत सकळ जग मान देत तस्मा श्रेष्ठ हात आहे. जो जगा माझी आहे भला तो पैसाचे पर लोका ठेला, जो जगी जाय मानवला पर लोके मानवला तो. या ठिकाणी जे आयुष्य आता जे सगळं आयुष्य चाललेलं आहे हे जरी व्यवस्थित असेल तरच पर लोकांमध्ये सुद्धा चांगली गती मिळते. तसं या बाळाला लहानपणापासूनच लोक मान देऊन राहिलेले आहेत, कारण हा अवतार आहे. व्हिडिओ दृष्टीचे पारण जगा माझी सुळवट मान पुत्र तुझा बिरबिलहा. तेव्हा त्यांनी सांगितलं त्या मधु ब्राह्मण आणि त्या बाळा ब्राह्मणीला की हे ते बाळ आहे, हे बाळ तुम्ही घेऊन जा, त्याचं पालन पोषण करा. हा काही सामान्य बाळ नाही. म्हणे माय व माय ऐक हा बाळ आहे वरदायक नवनारायणातील एक कर भंजन मिरवला. याचे हाती संगोपन फेडील दृष्टीचे पारण जगा माझी सुळवट मान पुत्र तुझा बिरबिलहा. जगामध्ये श्रेष्ठ म्हणून मिरवल, कारण तो अवतारी पुरुष आहे. नवनारायणापैकी जे कर भंजन नारायण ते ह्या बाळाच्या रूपाने आलेले आहे. आणखीन एक महानता काय सांगू तुम्हाला. अप्रत्यक्ष महादेव शंकर कैलासातून इथे येतील आणि यांची सेवा करतील. पुढे चालून महादेव शंकरांनी निवृत्तीनाथ म्हणून जन्माला आलेले आहे. ह्याच गहिनीनाथांचं शिष्यत्व पुढे पत्करलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी जाणून मच्छिंद्रनाथांनी ही सगळी गोष्ट आधीच त्या सगळ्यांना सांगितलेली आहे. तया जे निवटून अज्ञान राशी हा अनुग्रह होईल तयासे मूर्तिमंत याचे सेवेशी कैलासपती उतरेल गे. म्हणे हा योनी संभव जन्मला जगा माझी सहज मिरवला परी अति गहनी नाम याला गहने आहे ठेवत्या. तेव्हा हे जे बाळ आहे हे अतिशय गहन परिस्थितीमध्ये आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये जन्माला आलेलं आहे. गहन परिस्थितीत जन्माला आला म्हणून याचं नाव गहननाथ गहिनीनाथ असं राहील. यावरी आणि सांगतो तुलसी आम्ही जातो तीर्थस्थानासी परी उपरी फिरून जात वर्षे गोरक्ष बाळ घेईल गे. त्या अनुग्रह देऊन मागे करील सनातन परी तू आता जीव लावून संगोपन करियाचे. आम्ही तीर्थयात्रा करीत करीत जाऊ दोघे जण गुरु शिष्य मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ. 12 वर्षानंतर गोरक्षनाथ या ठिकाणी पुन्हा परत येतील आणि त्या गहिनीनाथांना अनुग्रह देतील. मग केल्या कष्टाचे आचरण मध्ये मिरवेल भाडा इथे पण तरी प्रांजळपणे मध्ये प्रति सांगितले. पहा अशा बद्दल सकळ जगाचे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागे लावा की. महाराज तुम्ही म्हणता 12 वर्षानंतर येऊन या बाळाला परत घेऊन जाऊ, आम्ही सांभाळण्याचा काय उपयोग आहे. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ सांगतात की तू काही काळजी करू नको, त्याला फक्त ते अनुग्रह देतील, हे बाळ तुमच्या जवळच राहील. तुम्ही आशा असेल याची तरी जैशीच गोष्टी सांगा याची. मग नाथ गोष्टी ऐकून त्याची प्रांजळ वचन बोलतसे. माये संशय सांडून मनी बाळ न्यावे आपले सदनी. माझी आशा बाळा लागून गुंतत नाही जननी. तरी तुझा लाभो सुत प्रांजळपणी मिरवो जगात. तू माय हा सुत लोका माझी बोलतो तू ऐक आणि हे तुझं बाळ गहिनीनाथ. असंच नाते संबंध लोक विचार करतील आणि गहिनीनाथांची आई म्हणून तुला वेळोवेळी पुकारा करतील.
परी गोरक्ष अनुग्रह यासी पुढे जाईल तीर्थस्थानासी तू सांभाळ पाशी चिरंजीव असो हा ऐसे बोलून राम साते शपथ पूर्वक साक्ष सहिते निर्मळपणे करून चित्त कौतुक सगळे बोलून ते पाहिलं तुला आनंद झालेला आहे. दोघ जण ते ब्राह्मणी त्या मोठ्या आनंदामध्ये त्या बाळाला त्यांनी घेतलं. मच्छिंद्रनाथांनी मोहनास्त्र मंत्राचे जप केले, त्या बाईच्या अंगावरती टाकले, त्याबरोबर तिला माया उत्पन्न झालेली त्या बाळाची तिच्या स्थानामध्ये दूध तयार झालेलं आहे आणि त्या बाळाला तिनं पाजलेलं आहे. मंत्र जरतुने विभूती बाळा मोहनास्त्र घातले गळा कौतिके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाटत असे. मग ते बाळ लावून सनी गावाच्या आणून सुवासनी पालखात घातले प्रेमी करून त्याने नाम स्थापिले गेले. अनेक वर्षापासून त्यांच्या कुटीच्या मुलबाळ नव्हतं आणि मग गावाच्या सुवासनींना बोलवलेलं आहे आणि त्या बाळाचं मोठं कौतुक केलेलं आहे. त्या बाळाला त्यांनी जमिनीवरती कपड्यांमध्ये ठेवलं, नंतर पाळणा बांधलेला आहे, त्या पाळण्यामध्ये घातलेला आहे आणि जिकडं तिकडं मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्या गावामध्ये आनंद केलेला आहे. मग ते यावरील मच्छिंद्र काही दिवस त्या ग्रामी करुणी वास सवे करून गोरक्षात तीर्थस्नानात चालला. मग ते बाळ लावून सनी गावच्या सुवासनी पालखात घातले प्रेमी करून काही नाम स्थापिले. परिमार्गी चालता वाटो वाटत श्री गोरक्षाची घेऊन पाठव तार रूपी कार्य करून आलो परीक्षेचे पाहत असे. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना बरोबर घेतलेले सगळ्या ग्रामस्थांना बोलवलं, त्यांची आज्ञा घेतली. आता आम्ही निघत होतो यात्रेला. लोकांना एक मोठं वाईट वाटलेलं आहे की आपल्या गावामध्ये साधू संत आले होते, काही दिवस राहतील असं वाटलं होतं, पण मात्र ते काही राहायला तयार नाही. आपण एक करू शकत नाही, तुम्ही जातो तिथं बाबा असं म्हणून त्यांनी निरोप दिलेला आहे आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. रस्त्याने जाता असताना सुद्धा गोरक्षनाथांना ते सकाळी विद्यार्थ्यांचा पाठ शिकवायचे, संहिता द्यायची, अमुक गोष्टी मंत्रपाठ करा, प्रमुख मंत्रपाठ करा. त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथांना विद्या शिकवली होती त्या पद्धतीचे सगळे काही विद्येचे विषय जाताना त्यांना सांगितलेले आहे. तरी पाहता परी विषम आहे विषम देती सर्व कार्यासी मग मच्छिंद्र विचार करी मानसी तप पूर्ण नसे या मुळे तो पदरी नसता पैसा की जाणून का व्यवसा ते मी मंत्री हे दूत बोलेसा बिना विषम आहे हा. आता सांगितलेला असताना आंबाळ येते 12-13 वर्षाचं आणि त्यावेळेला काही मंत्रपाठ सांगितल्यानंतर ते मंत्रपाठ यथाशक्ती ते ग्रहण करायचे. तर त्याला शेवटी लहान बाळ देईल त्यांना उशीर लागायचा थोडं शिकायला आणि ही गोष्ट मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आली. त्यांनी विचार केला की या लहान आहे, यांना तप घडलं पाहिजे, तप घडल्याशिवाय काही यांचे सगळी काही विद्या यांना फलिद्रूप होणार नाही. म्हणून ते विचार करत आहे की आपण त्या गोरक्षनाथांना तपासाठी बसवलं पाहिजे. तरी आता बद्रिकाश्रमी बद्री केदार उभा स्वामी काय आत गोरक्षोपने तयाला गेले व्हावा ऐसा विचार करून ती उभयता हिंडले नाना तीर्थी मग लक्ष्मी हिमानगर प्राप्त बद्रिकाश्रमा प्रति गेले. त्या काळामध्ये बद्री केदार हे महादेव शंकरांचं मोठं स्थान होतं. महादेव शंकर साक्षात तिथे राहायचे. अनेक ऋषी मुनी तडी तापसी यक्ष नाग किन्नर गंधर्व सगळे लोक तिथे दर्शनासाठी यायचे महादेवाच्या. आणि त्या ठिकाणी आपण जाऊ. मच्छिंद्रनाथ विचार करतात की गोरक्षनाथांना त्या महादेवांची गाठ घालून देऊ आणि तिथं शक्य झालं तर तपासाठी तिथं बसून देऊ. गेले बरी तेथील कथन पुढे आज जाई होईल श्रवण प्राप्त करून अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्याने. तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धोंडी सूत हे लागे प्राणात ग्रंथ आधारी ग्रंथ श्रीकृष्ण हे ग्रंथ का मच्छिंद्रनाथ म्हणतात की हा जो काही विषय सांगितलेला आहे त्यांनी पुढं काय होईल घटना घडण ते पुढच्या आदेश सांगतील. पण हे ग्रंथकार श्रोत्यांचं मोठं कौतुक करतात की श्रोते ही महिषाची मूर्ती श्रोते जे आहे महादेव शंकर सांगतात आणि त्यांनी जर साथ दिली त्यांनी जर ऐकलं ध्यान देऊन तर त्या सांगणाऱ्याला मोठा आनंद वाटतो. काय करील चतुर श्रोता जर समजा जर श्रोते जर ठिकाणावरती नसतील चित्त जर तिथं ठिकाणावर नसेल तर ते काही सांगता येणार नाही. असा सगळा विषय ग्रंथकार सांगतात आणि श्रोत्यांचा मोठा आदर करतात. तुमचे कृपेने लेवून भूषण हरे वंशपूर्ण कवी माल धंडी सुंदन संत गणी मिरवला श्रोते सचिन सदा तुमचा धंडी सुत सेवी लागे आरती प्राणात ग्रंथ आदरी मृतसे श्री भक्ती तथा सदा परिशोधभाविच्युर दशमाध्याय गूढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु.
श्री गुरुदत्ते उत्तरार्पणम् श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री नरसिंहाय नमः श्री गुरुभ्यो नमः जयजयाजी इंद्र सलाका मुकुटमणे सकल टिळका इंदिरापती विभूती जनका भक्तिमान सागराजित ऐसा देवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ मागेली अध्यायी काही नाथ जन्मोदय पावला यावरी गोरक्षमतनाथ महिची तीर्थे करीत जेव्हा जलभद्री केदारात भ्रमण करीत पै केले युतिकी कथा सिंहालोकनी पूर्वाध्यायात की जे श्रवणी असो गुरु शिष्यपती काकमी शिवालया पातले पंधाजोळी करून करते झाले नमस्कार नमस्कार को म्हणजे जयकार स्तुती सम्मान महाराज गे विठ्ठल 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 ओम चैतन्य नवनाथ महाराज की जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणी द्यायची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अलख निरंजन आदेश